खूप दिवसापासून तुमच्यातल्या बऱ्याच जणी विचारत होत्या की ताई तू इराचा स्क्रीन टाइम कसा कमी केला। इराचा स्क्रीन टाइम दिवसातून 4 ते 5 तासाच्या वर होता आणि तो अगदी झिरोवर आलाय असं समजा। मी झिरो नाही म्हणणार, 10-15 दिवसात ती तास 2 तास आम्ही तिला जी मूवी दाखवतो तेवढीच ती बघते। हा तिचा टोटल स्क्रीन टाइम आहे आणि तो मी कसा कमी केलाय ते मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। सर्वप्रथम मी इथे नमूद करू इच्छिते की मी कुठली चाइल्ड सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर नाहीये, एक आई म्हणून मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरा अँड मॉम मध्ये। मुळात स्क्रीन टाइम म्हणजे काय, मग त्यात मोबाईल, टीव्ही, टॅब, लॅपटॉप या सगळ्यांचं मिळून आपण जी स्क्रीन बघतो तो पूर्ण आपल्या दिवसभरातला स्क्रीन टाइम असतो। या सर्व स्क्रीन आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनले आहेत। अगदी लहानांपासून वयोवृद्धांच्या हातात मोबाईल असतो। कोविड सारखी महामारी सुरू असताना शाळा, कॉलेज, जॉब, मीटिंग ह्या ऑनलाईन होऊ लागल्या। कोविड गेल्यानंतर सर्व काही ऑफलाईन सुरळीत झालं, पण स्क्रीन टाइम नावाचं गारुड मात्र उतरायचं लक्षण दिसत नाहीये आणि यामुळे सर्व पालक चिंतित आहेत। काही वर्षांपूर्वी मीही तेवढीच चिंतित होते, कारण इराला एका हातात जेवणाचं ताट आणि दुसऱ्या हातात मोबाईल असं दोघे सायमल्टेनियसली द्यावं लागायचं, तरच ती जेवायची। आणि मी मनाला समजूत द्यायचे की ती फक्त जेवताना मोबाईल बघते। तर दिवसातले तिचे 4 ते 5 फीडिंग टायमिंग होते आणि प्रत्येक फीडिंगला तिला 1-1 तास लागायचा, म्हणजे असा तिचा दिवसभरातला 4 ते 5 तासाचा स्क्रीन टाइम होता। मग मीही खूप टेन्शनमध्ये आले आणि तिचा स्क्रीन टाइम बऱ्यापैकी कमी केला। इंटरनेटचे जसे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत। फायदे हे की इंटरनेटवर ज्ञानाचा सागर आहे, वेगवेगळ्या देशातील भाषा शिकता येतात, चुटकीनिशी सर्व माहिती घरबसल्या मिळवता येते। पण तोटे सुद्धा तेवढेच आहेत। बऱ्याचदा पॅरेंट्स बिझी असतात, बाहेर जॉब करतात, घरी बेबी सिटर असतं, बाळ ऐकत नाही, सरळ हातात मोबाईल दिला जातो, किंवा ग्रँड पॅरेंट्स असतात, त्यांचं मुलं ऐकत नाही, मग शेवटी सरळ सोपा मार्ग म्हणजे मोबाईल दिला जातो। इव्हन पॅरेंट्सही तेच करतात की अरे बाबा खूप त्रास देते, मोबाईल हातात द्या, गेस्ट येत आहेत, मला काम आवरू दे, मोबाईल हातात द्या, हे बघ आणि शांत बस। मीही अशीच होते, पण आता पूर्णपणे बदल झालाय। आपण आपल्या सोयीसाठी मुलांना हातात मोबाईल सोपवून देतो आणि नंतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, कारण मुलं इतके ॲडिक्टेड झालेले असतात की त्यांना स्क्रीनशिवाय होत नाही, घरात चिडचिडे होतात। जर मोबाईल काढून घेतला तर ते हिंसाही करायला मागे होत नाही। जेव्हा लहान मुलं किंवा मोठी मुलं व्हिडिओज बघायला लागतात तर आता शॉर्ट आणि रील्सचे ऑप्शन्स आहेत, मुलं स्क्रोल करत जातात। प्रत्येक वेळेला चांगलंच कॉन्टेंट येईल असं नाही, बऱ्याचदा हिंसक येतं किंवा प्रोवोक करणारे व्हिडिओज असतात, जसं की उंच हाईटवरून उडी मारणं किंवा वेगवेगळे ॲडव्हेंचर्स करणं, जे त्या लहान मुलांसाठी किंवा मोठ्या मुलांसाठी योग्य नाही आहेत, किंवा एखादं सेक्शुअल कॉन्टेंट असेल जे त्यांच्या एजसाठी बिलकुल अप्रोप्रिएट नाही आहे, तर ते असं काही स्क्रोल करताना येऊन जातं अचानक आणि हे आपल्या मुलांना दिसता कामा नये। त्यामुळे त्यांना स्क्रीनपासून दूर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। इंटरनेट ज्ञानाचा सागर आहे, पण पुस्तकांमध्ये महासागर आहे, त्याला रिप्लेस करून तुम्ही पुस्तकं वाचायला द्या असं मी म्हणेन। स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये शारीरिक तसेच मानसिक आजार बघायला मिळतात। ऑटिझम म्हणा किंवा ADHD, अतिचंचलता, मुलं कम्युनिकेट करायला घाबरतात किंवा आय कॉन्टॅक्ट करत नाही, दॅट इज ऑटिझम। बऱ्याचदा मुलांना मेटाबॉलिक सिंड्रोम पण दिसतो, म्हणजे एकच जागेवर बसून राहिल्यामुळे त्यांचं चयापचय व्यवस्थित होत नाही, म्हणून त्यांना लठ्ठपणा किंवा डायबिटीस असले आजार बघायला मिळतात, किंवा अँझायटी, एकच ठिकाणी राहतात, आउटडोअर गेम्स खेळत नाही, त्यामुळे अँझायटी, डिप्रेशन सारख्या पुन्हा ADHD सारख्या आजारांना सुद्धा ते बळी पडतात। त्यामुळे वेळेतच स्क्रीन टाइम आटोक्यात आणणं खूप गरजेचं आहे। इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींसाठी आणि मर्यादित वेळेसाठी केला तर फायदे आहेत, नाहीतर तोटेच तोटे। अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्या गाईडलाईननुसार 2 वर्षापर्यंत मुलाला कुठलीही स्क्रीन दाखवायची नाही, फक्त व्हिडिओ कॉल थ्रू इंटरॅक्ट करू शकतात, कारण ह्या काळात मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होते, त्यामुळे त्यांना स्क्रीनपासून दूर ठेवणं खूप गरजेचं आहे। नाहीतर मुलांना ऑटिझम, ADHD सारखे आजार होऊ शकतात। 3 ते 5 वयोगटात मुलांना दिवसभरातून, सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवसभरातून फक्त 1 तास एवढी स्क्रीन दाखवायला हवी। आता वळूया आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवर की मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करायचा। नंबर 1, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, किड्स डोंट लिसन, दे ऑब्झर्व। मुलं आपण कितीही म्हटलं की मोबाईल बघू नको, बंद कर, आपण स्वतः रील्स स्क्रोल करतो आणि मुलाला सांगतो अभ्यास कर, मोबाईल बघू नको, ते आपलं ऐकणार नाही, मुलं ऑब्झर्व करणार आहे। जर आपण हातातला मोबाईल काढून आपण पुस्तक धरलं किंवा दुसरं काहीतरी काम करतोय तर मुलंही त्या हातातला मोबाईल ठेवतील, कारण आधी आपण आहारी गेलोय म्हणून मग आपण मुलांना ते व्यसन लावलेलं आहे।
तर त्यासाठी आपलं व्यसन सोडणं महत्त्वाचं आहे. नंतर मुलांचं व्यसन आपण सोडायला पाहिजे मोबाईलचं. तर सगळ्यात आधी आपण मोठ्यांनी स्क्रीन टाईम कमी करायचा आहे, फार कमी करायचा आहे. मुलांसमोर कुठली स्क्रीन बघायची नाही. आपण स्वतःमध्ये डिसिप्लिन आणा, घरामध्ये नियम अटी लागू करा की मुलं घरात आल्यानंतर मोबाईल फोन्स वापरायचे नाही. फक्त कॉल येण्यापुरता आणि लावण्यापुरता ते कॉल्स घ्यायचे. आणि एका बास्केटमध्ये आम्ही घरामध्ये एक बास्केट केली आहे. बाहेरून आलो की ते फोन त्यात ठेवतो. आम्ही पण पूर्वी स्क्रोल करत बसायचो आणि आपण मुलाला सांगतोय, आपल्या मुलीला सांगतोय की अगं बाई मोबाईल बघू नको, चांगला नसतो, आणि आपण स्वतः स्क्रोल करतोय. तर आम्ही दोघांनी ही शिस्त लावली. आम्ही बाहेरून आलो, आमचा फोन एका बास्केटमध्ये ठेवतो आणि बाकीची कामं करायला लागतो आणि परिवाराला वेळ देतो. आणि त्यात मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते. जेव्हा आपण सर्वजण एकत्र येतो, कुठलीही स्क्रीन नसते, फार गप्पा मारतो छान दिवसभरातलं काय घडलं काय नाही. तर मुलं आपल्याला आनंदी बघून मुलं स्वतः आनंदी होतात, त्यांच्या गोष्टी शेअर करतात. हळूहळू ते स्क्रीनपासून डिस्ट्रॅक्ट होतात. ह्या घरात जेव्हा आम्ही आलो तेव्हा ती गावी गेली होती, मामाच्या घरी, तिच्या माझ्या माहेरी गेली होती इरा. तर आम्ही आधीच टीव्ही पॅक करून स्टोअरमध्ये ठेवून दिला आणि तिला सांगितलं तो टीव्ही तिकडेच राहिला, तुला बघायला मिळेल टीव्ही, पण कधी दिवाळीच्या सुट्ट्या आणि उन्हाळी सुट्ट्या लागल्या की आपण रेंटने बाहेरून टीव्ही आणू आणि तो लावून बघू. तुझ्या सुट्ट्या संपल्या की तो टीव्ही पुन्हा पाठवू. ती बिलकुल चिडली नाही आणि तिचा आधीच मी माइंड सेट केला होता. जेव्हा मी गावी गेली माहेरी माझ्या, मी तिला सांगितलं की इरा टीव्ही त्यांचा होता तिथेच ठेवावा लागला. थोडं खोटं बोलावं लागतं, चांगल्या गोष्टींसाठी थोडं खोटं चालतं. तर ते सांगितलं मी तिला की टीव्ही तिकडेच राहिलाय आणि ह्या घरात कुठलीही स्क्रीन अलाउड नाहीये. सुरुवातीला तिच्या जेवणावर परिणाम झाला, कारण ती जेवताना स्क्रीन बघायची. ती 1.5-2 पोळी खायची तर ती अगदी अर्ध्या पोळीवर आली. हरकत नाही, मुलं नाही जेवले तरी चालेल, 2 दिवस 3 दिवस 4-5 दिवस नाही जेवणार चालेल, पण मोबाईल मात्र कायमचा सुटेल हे नक्की. 15 दिवसातून एकदा लॅपटॉपवर आम्ही तिला कुठलीही मूव्ही लावून देतो, म्हणजे आम्ही सगळे बघतो जी मुलांसाठी अप्रोप्रिएट असेल, त्यात कुठलाही व्हायलन्स नसेल किंवा विचित्र वेडवाकडं काही नसेल असं आम्ही दाखवतो आणि सोबत बघतो. तर ही तिला डिसिप्लिन लागली आहे. गेले 2.5 वर्षापासून 2-2.5 वर्षापासून तिचं स्क्रीन टाईम खूप कमी झाला आहे. खूप म्हणजे खूप, म्हणजे ती बघतच नाही. आम्ही तिला जेवढं दाखवतो 15 दिवसातनं तेवढंच. दुसरा मुद्दा डिजिटल डिसिप्लिन, म्हणजे स्क्रीन टाईमवर निर्बंध लावायचा आहे. मग ठरवायचं की बाबा रे, तुला फक्त संध्याकाळी खेळून आला किंवा सकाळी ह्या वेळेत एवढाच वेळ मी तुला लावून देईन टीव्ही किंवा मोबाईल, एवढं तू बघायचं आणि बंद करायचं. दिवसातले 15-20 मिनिट किंवा अर्धा तास, मॅक्स 1 तास एवढं तू दिवसभरातनं बघायचं आणि आपापल्या कामाला लागायचं किंवा अभ्यास करायचा. हे डिसिप्लिन लावायचं. आपण डिसिप्लिन लावली तर मुलांनाही ते डिसिप्लिन लागेल. आणि रात्री झोपण्यापूर्वी कोणीही मोबाईलला हात लावायचा नाही आणि मुलांना सांगायचं बाबा रे 9 ते सकाळच्या 6 पर्यंत ही झोपण्याची वेळ आहे, यात कोणीही मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही काहीही बघायचं नाहीये, हातही लावायचा नाही. फक्त काही इमर्जन्सी कॉल्स वगैरे असतील त्यासाठी ते फोन यूज करायचे. आम्ही तेच करतो. आम्ही बेडरूममध्ये आतमध्ये शिरलो, कुठलाही फोन घेत नाही. आम्ही फोन बाजूला ठेवतो, जे बेडपासून खूप दूर असतं तिथे फोन आम्ही सगळ्यांचा ठेवतो आणि पुस्तकं घेऊन झोपण्यापूर्वी ॲटलिस्ट 2 पेजेस का होईना वाचायचे. हा एक नियम लावला आहे आम्ही सगळ्यांनी. आमचं दोघांचं बघून इरालाही वाचण्याची हळूहळू आवड निर्माण होतीये. ॲक्च्युली मला पण नव्हती, पण मी ती सवय लावली आणि आता मला आवड निर्माण झाली आहे. तर मला आता वाटतं वाचावी, भरपूर पुस्तकं वाचावी आणि वेड्यासारखं वाचायला पाहिजे माणसांनी. बरोबर तुमचा स्क्रीन टाईम कमी होईल, बंद होईल. तिसरा मुद्दा आहे को-विविंग किंवा मॉनिटरिंग. जेव्हा मुलं काहीतरी स्क्रीन बघतायत तेव्हा तुम्ही त्यांच्या जवळ बसून सोबत एन्जॉय करा. काय बघताय त्यावर लक्ष राहू द्या. चांगलं कॉन्टेंट आहे ना, शिकण्यासारखं आहे ना, यावर लक्ष ठेवा. सोबत बघा, सोबत एन्जॉय करा आणि सोबत बंद करा. हे असं को-विविंग मॉनिटरिंग करत जा की मुलं खरं काय बघतायत. आपण कामात जरी व्यस्त असू पण तशी सोय करा की आपल्यालाही समजेल की मुलांनी काय बघितलं. चौथा मुद्दा आहे इन्व्हॉल्वमेंट. मुलांना आपल्या कामात इन्व्हॉल्व करून घ्या. असं म्हणू नका तू लहान आहे, तुला अजून नाही समजणार, तुला नाही करणार. करू देत ना त्यांना, त्यांच्या पद्धतीने करू देत. ठीक आहे, लहान आहेत, लहान मुलांना कामं सांगू नये वगैरे, पण त्यांची स्वतःची कामं त्यांना यायला पाहिजे आणि आपल्यातही रमू देत ना त्यांना आपली कामं करायला. जसं आता इरा, तिला ट्रॉलीज पुसायला सांगते, तू छान पुसते बेटा. असं नाही की मला तिला कामं सांगायची किंवा माझी कामं कमी करायची, तसं नाही. त्यात ती इन्व्हॉल्व होते, तिला आनंद मिळतो की अरे वा मी खूप छान करते. त्यानंतर तिचं गोड गोड कौतुक तिला ऐकायला मिळतं. त्यामुळे ती अजून मोटिवेटेड होते आणि बाकीची सुद्धा तिचा अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित करते वेळेवर. तेच किंवा भांडी लावणी वगैरे काहीही कामं असतील, प्लांट्सला पाणी देणं, माती कोरणं, जे तिला आवडतं ते मी तिला करू देते.
मुलांना प्लीज असं म्हणू नका की तुला जमणार नाही, तुला येणार नाही, तू अजून लहान आहे. करू द्या, त्यांच्या पद्धतीने त्यांना करू द्या. घरातल्या कामांबरोबर त्यांना बाहेरची कामांना पण घेऊन जा सोबत. भाजी घ्यायला, बँकेत काही कामं असतील ना त्यांच्या समोर करा. फक्त ते बाहेर जाताना मोबाईल हातात देऊ नका की बाबा रे शांत बस आणि मोबाईल बघ. चुकूनही नाही. बऱ्याचदा मी सॅलॉनमध्ये बघते लेडीजला, त्यांना काही करायचं असेल ग्रूमिंग वगैरे, तर ते आपल्या मुलांना हातात मोबाईल देऊन देतात आणि मुलं बघत बसतात. मान्य आहे, मुलं खूप किरकिरी असतात, ते आईला कुठलंच काम रिलॅक्सेशनमध्ये करू देत नाही. आईंना तिथे तरी रिलॅक्सेशन पाहिजे असतं, म्हणून त्या सॅलॉनमध्ये मुलांच्या हातात मोबाईल देऊन देतात. पण ते करू नका प्लीज. जर तुम्हाला ही सवय बंद करायची, स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर पार्लरला पण जाण्यापूर्वी सांगा की मी तुला घेऊन जाईल, पण मी तिथे तुला मोबाईल देणार नाही. मी सोबत जाताना कुठे सॅलॉन किंवा पार्लर किंवा कुठेही मला जायचं असेल तर मी सोबत इराची पुस्तकं किंवा तिचं ड्रॉइंग बुक, तिला करमणुकीची साधना घेते, पझल घेते की ती पूर्ण वेळ त्यात व्यस्त राहील, असं बरंच घेऊन जाते मी आणि ती ते करत बसते आणि माझं ग्रूमिंगचं काम पण होतं. तर अशा पद्धतीने त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या आपल्या सगळ्या कामांमध्ये. म्हणजे त्यांना वाटू नका देऊ की अरे मम्मा डॅडा आपल्याला कमी समजताय किंवा आपण छोटे आहोत. होऊ देत त्यांना इन्व्हॉल्व. 5वा मुद्दा, टू कीप देम बिझी. त्यांना बिझी ठेवण्यासाठी इंडोअर गेम्स खेळा वेगवेगळे. त्यांना भरपूर पझल गेम आणून द्या, मेमरी गेम आणून द्या. ते आईन्स्टाईन किंवा एक्सप्लोरा बॉक्स सारखे वयानुसार गेम्स मिळतात त्यांचे, मेमरी गेम्स. आणि असे बरेच असतात, कॅपिटल्स असतात किंवा घरीच तुम्ही गुगलवर सर्च केले ना, बरेच असे मेमरी गेम्स असतात की आपण घरच्या घरी बनवून ते त्यांना देऊ शकतो. जसं मी इराला सगळे रबर्स पाण्यात टाकून कलर वाईज ते सेपरेट करायला लावते. ती लहान होती तर बिझी राहण्यासाठी मी तिला 3-4 प्रकारच्या डाळी एकत्र करून द्यायचे आणि ते वेगवेगळ्या करायला सांगायचे. असं मी तिला बिझी ठेवायचे. याने मुलांचं कॉन्सन्ट्रेशनही वाढतं. इंडोअर गेम्स असतात ते त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा. तसंच एक्सरसाइज आहे, मेडिटेशन आहे, आउटडोअर गेम्समध्ये स्विमिंग आहे, सायकलिंग, स्केटिंग, डान्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही त्यांना बिझी ठेवा. त्यात बिझी राहतील, थकतील आणि जेवण करतील, झोपतील. म्हणायचा मुद्दा हाच की मुलं खूप चंचल असतात. त्यांना सारख्या नवीन नवीन गोष्टी हव्या असतात, खेळायच्या असतात. जेवतानाही ते शांत बसत नाही. आता इरा जेवताना उठते, येते, खेळते, तरी ड्रॉइंग करते, पेंटिंग करते. जर स्वतःच्या हाताने जेवत असेल तर मग गप्पा मारता मारता जेवते. ही चांगली सवय लावण्यासाठी मुलं सुरुवातीला बंड पुकारतील, खूप त्रास देतील, खूप रडावं असं वाटेल. पण प्लीज प्लीज सहन करा आणि त्यांची ही सवय कमी करा. कारण मोबाईल हा चांगला आहे पण राक्षस सुद्धा आहे. कारण यातून हे असं माध्यम आहे, यातून वाईटही शिकायला मिळतंय आणि खूप वाईट गोष्टी ऐकायला मिळत आहेत. सो प्लीज मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. फक्त जे काही त्यांच्या एजला ॲप्रोप्रिएट असेल तेवढंच त्यांना थोडंफार दाखवा. ते पण आठवड्यातून नियम अटी लावून, तेवढंच मी म्हणेन. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की मुलांना निगेटिव्ह बोलू नका, निगेटिव्ह सेंटेन्सेस वापरू नका. त्यांच्यावरच अफर्मेशन बोलायला सुरुवात करा. बरेचदा आपण मुलांची कंप्लेंट करतो की खूप मोबाईल बघतो, खूप टीव्ही बघतो, अभ्यासच करत नाही, असंच आहे तसंच आहे. प्लीज असं बोलू नका. किती खोडकर असू देत, असं म्हणा की माझं बाळ आता मोबाईल कमी बघतं, आता माझं बाळ शहाणं झालंय, माझं बाळ अभ्यास करायला लागलंय, माझ्या बाळाला अभ्यासाची आवड, वाचनाची आवड निर्माण व्हायला लागली. हे असे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायला सुरुवात करा. ती एनर्जी बरोबर मुलांपर्यंत पोहोचते. जर आपण निगेटिव्ह बोललो तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मुलांच्या समोर, मुलांच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा की नाही माझं बाळ खूप शहाणं आहे, माझं बाळ माझं ऐकतं, मोबाईल आता माझं बाळ हळूहळू कमी करतंय आणि आता माझ्या बाळाचा 0 स्क्रीन टाईम होतोय, असं बोलायला सुरुवात करा. काही महिन्यात किंवा दिवसातच तुम्हाला तुमच्या मुलात फरक जाणवायला लागेल. इराला आता माहिती बरं का की टीव्ही कुठे ठेवलाय, तिला माहिती आहे तो स्टोर रूममध्ये ठेवलाय आणि तरी ती हट्ट करत नाही की टीव्ही काढा प्लीज, आता सुट्टी लागली. इव्हन आता बऱ्याच दिवसापासून गेले 1 महिन्यापासून तिला सुट्टी लागली, पण तिने एकदाही हट्ट केला नाही की मला टीव्ही काढून द्या, मला बघायचं आहे, काहीच नाही. ती भरपूर खेळते. मी तिला जवळपास गार्डनमध्ये 3 ते 4 तास खेळू देते. घरी आल्यावर फ्रेश होते, जेवण करते, तिच्या डॅडासोबत खेळते पुन्हा. नंतर आम्ही झोपण्यापूर्वी थोडं रीडिंग करतो आणि झोपी देतो. हे असं छान रुटीन बनलंय विदाऊट स्क्रीन. सर्व पालकांना माझी रिक्वेस्ट आहे, आधी आपण सगळ्या चांगल्या सवयी लावून घ्या, नंतर मुलांना लावा. कारण आपण जे काही करणार आहोत ते मुलं आपल्याला कॉपी करणार आहे बस. कारण त्यांच्यासमोर आपणच आहोत आदर्श. कारण काही वेळ ते स्कूलमध्ये असतात आणि उर्वरित भरपूर वेळ ते आपल्यासमोर असतात. त्यामुळे तुम्ही ज्या सवयी लावणार आहे त्याच त्यांना लागणार आहेत. तुम्ही जर कंटिन्यू स्क्रीन बघणार, तेही बघणार, तुम्ही वाचाल तर तेही वाचतील, वाचाल तर वाचाल.
आणि मोठ्यांचा स्क्रीन टाईम कसा आटोक्यात आणायचा यावरही मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर कोणाकोणाला वाटतंय की मी त्यावर व्हिडिओ आणावा तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.